सावली समोर आज आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे तिचं प्रेम आणि दुसरीकडे तिचं स्वप्न, संगीत गुरुकुल. तिलोत्तमा थेट गुरुकुलमध्ये पोहोचते आणि सावलीसमोर अशी अट ठेवते जी ऐकून सावलीच्याही पायाखालची जमीन सरकते. तिलोत्तमा स्पष्ट शब्दांत सांगते की जर गुरुकुल वाचवायचं असेल तर यापुढे सावलीने सारंगच्या आयुष्यात येण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रयत्नही करायचा नाही. क्षणभरासाठी सावली पूर्णपणे हादरते, कारण एका बाजूला तिचा सारंगवरील प्रेम असतं तर दुसऱ्या बाजूला तिच्या आयुष्याची ओळख बनलेलं गुरुकुल. पण यावेळी सावली हार मानत नाही. तीही तितक्याच ठामपणे तिलोत्तमाला उत्तर देते. सावली सांगते की जर ती सारंगपासून दूर राहणार असेल तर तिलोत्तमा आणि तिच्या माणसांनीही सावलीच्या आणि तिच्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाही. सावलीचं हे बाणेदार उत्तर ऐकून तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू दिसतं, जणू तिला हवं तेच घडलं आहे. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. सावलीने खरंच केवळ गुरुकुल वाचवण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी दिला का? आणि जेव्हा सारंगला हे सगळं सत्य समजेल तेव्हा तो शांत बसेल का? दुसरीकडे कथेत आता एक मोठा ट्विस्ट येताना दिसतोय, अबीरचा. एका अनोळखी माणसाच्या फोनमध्ये अबीरचा फोटो दिसतो आणि तो माणूस कुडाळला येण्याबद्दल बोलताना दिसतो. त्यामुळे आता अबीरच्या भूतकाळाशी जोडलेलं एखादं मोठं रहस्य समोर येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. हा माणूस नक्की कोण आहे? अबीरचा कोणतं गुपित इतके दिवस लपवून ठेवलं गेलं होतं? आणि हे सत्य बाहेर आल्यानंतर सावलीच्या अडचणी आणखी वाढणार का? एकीकडे सावली आणि सारंगचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे, तर दुसरीकडे अबीरच्या भूतकाळामुळे कथेला एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळत आहे. आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की सावली तिचं दिलेलं वचन पाळेल की सारंग स्वतः तिच्यासाठी जगाशी लढायला उभा राहील.